अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। टिटंबा येथील आश्रमशाळेत 70हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय निवासी आश्रमशाळेत शनिवारी रात्री जेवणानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू लागली। विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येत असल्याची माहिती मिळताच मुख्याध्यापकांनी प्रशासनाला तात्काळ कळविलेत। यानंतर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। अनेक रुग्णवाहिका पाठवून सर्व विद्यार्थ्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। ज्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही त्यांच्याकरिता आश्रमशाळेतच स्वतंत्र वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहेत। आरोग्य विभागाने जेवण आणि पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले असून विषबाधेचे नेमके कारण तपासले जात आहे। मात्र हा केवळ एक अपघात नसून सरकारी आश्रमशाळांमधील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना ठरत आहे। राज्यात यापूर्वीही आश्रमशाळांमध्ये अन्नातून विषबाधेच्या घटना घडल्या आहेत, तरीही भोजनाची गुणवत्ता, स्वयंपाकगृहांची स्वच्छता आणि अन्नाची नियमित तपासणी याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। विशेष म्हणजे ही घटना घडलेल्या दिवशीच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या धारणी दौऱ्यावर होत्या। त्यामुळे प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित होत आहे। पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांच्या भोजन व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी जोर धरत आहे। धारणीतील टिटंबा आश्रमशाळेतील या गंभीर घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। विषबाधेचे नेमके कारण काय, दोषी कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।